पश्चिम महाराष्ट्रातलं का नाही सगळ्यात मोठं म्हशीचं पळण भरवलं ते पण आपल्या सोलापुरात. कसं काय सोलापूर का सोलापूरमध्ये यंदा एकच चर्चा होती म्हणजे मराठीला पब्लिक येणार तर किती? आणि मसरा नेमकं कोणची येणार आता आम्हाला पण हेच बघायचं होतं म्हणून आम्ही नीट निघायला चालू केलं मराठीकडे. कारण की पश्चिम महाराष्ट्रात हे सगळ्यात मोठं मैदान भरवलं होतं जे की टायमिंग होतं 1 ते 5. जाता येता फक्त मसर दिसाल ते RX-100 सोबत घट्ट नियोजन केलं. आम्ही तर आल्याबरोबरच पहिले गाडी लावून घेतला. नाही म्हणतात 1,500-2,000 गाड्या तर आलते आणि पब्लिक तर नुसतं गाड्यात ते बरोबर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून यालते. हे फक्त कशासाठी म्हशी पळण बघण्यासाठी. सगळा व्ह्यू एकदम भारी दिसण्यासाठी आम्ही पूर्ण जुगाड लावला. जीव धोक्यात घातला आणि व्हिडिओ घेतला एकदम मोक्यात. देखने के लिए इतना तो करना पडता है. कष्ट करून वरी चढलो वर तिथनं व्ह्यू बघितला का नाही अगं भैया हे काय विषय नाही म्हणता 8 ते 10,000 पब्लिक आरामची जवळपास ते टोक ते हे टोक एकदम दिसत नव्हते इतकी गचागच 1.5 ते 2 किलोमीटर पब्लिकच होती आणि भाऊ लोकांना पण भेटलो आणि आम्ही थांबलो तिथे ते काय नीट नव्हतं तरी पण सर्वजण रिक्षा घेऊन थांबलो होतो तिथून चालू झालं म्हशी पळण. इथं का नाही माणसं मुंग्यावर दिसाल त्या म्हशी माणसांवर काय सांगायचं. एंट्रीचे 500 आम्हीच कसा आहे जाळ दुरू संघट. सबसे हटके सोलापूरकरांचे झटके मसर मारायला पब्लिक कशी हटते बघा. इथं का नाही हलगेवाला भावाला बुक्कीत टिंगुळतं गावली नाही बघा. गावला की मग सुट्टी नसतं डायरेक्ट हेडशॉट विषय खोलून पृथ्वी गोल. इकडे कळले की एक जण नॉक झालं तिकडून लगेच अँब्युलन्स येणार टॅव. या मैदानाला सगळं नियोजन केलं खरं का नाही. इथं लय घाण विषय झाला इथं का नाही मसर पळवाल तेवढंच मागणं मसर आले की वन साइड चिंबत गेले. भावानं मैसाली पळा म्हणून असतो तेवढं हेडशॉटच हो. तुम्हाला काय सांगू पब्लिक तर खुली झाली जेसीबी जिथं बघील तिथं पडत बरोबर का ना 7 वाजता सदर संपलं म्हणून जाहीर केले आणि एवढं सगळं पब्लिकचं भित्तट जायला चालू केलं. पब्लिक नाही एकदम जत्रा दिसायची जत्रा कसा टोक दिसतो ना टोक. आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि फॉलो थोडं नक्की करा.